तर आज बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त मोठं गिफ्ट मिळणार आहे। आता हे गिफ्ट काय असणार आहे, कोणत्या बहिणींना मिळणार आहे, 10वा अधिक 11वा हप्ता आज कोणत्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुमचे प्रश्न असतील, अडचणी असतील, त्या सर्व आज सॉल्व्ह होणार आहेत। चला तर व्हिडिओ आपण सुरू करूया। तर सर्वात पहिलं म्हणजे आताची सर्वात मोठी अपडेट, बहिणींना 10वा अधिक 11वा हप्ता सोबतच बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे। हो मित्रांनो, आतापर्यंतची सर्वात जबरदस्त अपडेट काय बनवू शकतो, लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जो 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत किंवा वर्ग केले जाणार आहेत। परंतु आता हे हप्ते कोणत्या बहिणींना मिळणार, कोणत्या बहिणींना दोनही हप्त्यांचा लाभ एकत्रितरित्या मिळणार, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11वा हप्ता सोबत मिळण्यासाठी यांनी काही नवीन नियम व अटी ठेवलेल्या आहेत, त्या तर आपण पाहणारच आहोत। परंतु आज किती वाजता बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार, किती रुपये जमा होणार ते देखील आपण पाहणारच आहोत। आणि आतापर्यंतची ही सर्वात मोठी अपडेट असणार आहे मित्रांनो गुढीपाडव्याची, कारण की गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो। आणि या सणानिमित्तच आता 10वा अधिक 11वा हप्ता अशा पद्धतीने प्रचंड मोठे 2 हप्ते एकत्रितरित्या वाटण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे व याचा फायदा लाडक्या बहिणींना जो आहे तो नक्कीच होणार आहे। कारण की याचा विषय असा आहे मित्रांनो, गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्व महिला आनंदाने साजरा करावेत किंवा हा गुढीपाडवा सण महिलांसाठी एक चांगली आठवण म्हणून राहावा, या कारणास्तव आता लाडक्या बहिणींसाठी 10वा अधिक 11वा हप्ता दोनही हप्ते जबरदस्त हप्ते असणार आहेत मित्रांनो। दोन्ही हप्ते एकाच दिवशी म्हणजे आज मित्रांनो, आजपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आज कोणत्या महिलांना किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणत्या महिलांना, प्रत्येक एक अपडेट आपण आज तुम्हाला देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहायचा आहे, तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण जी आहे ती राहणार नाही। आता महिलांचा प्रश्न होता, सर 10वा अधिक 11वा हप्ता तर आम्हाला मिळणार आहे, मग तो किती मिळणार आहे व याच्यासोबत गिफ्ट आमच्यासाठी काय असणार आहे? तर हे पहा, तुमच्यासाठी गिफ्टसुद्धा आलेलं आहे मित्रांनो। आणि महत्त्वपूर्ण म्हणजे 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये महिलांसाठी असणार आहे। हो मित्रांनो, 2100 अधिक 2100 म्हणजे असे मिळून 4200 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। 10वा अधिक 11वा हप्ता आज बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे। परंतु आज कोणत्या बहिणी, कोणत्या जिल्ह्यातील बहिणी ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहूयाच। आता महत्त्वपूर्ण म्हणजे आज किती तारीख आहे, तर 29 मार्च आहे मित्रांनो। म्हणजे आता एप्रिल महिना लागण्यासाठी फक्त 2 दिवस राहिले आहेत। परंतु हप्ता वाटप जे आहे तुम्हाला माहिती असेलही, सणानिमित्त हप्ता वाटप कधी होऊ शकते, म्हणजे आज हे हप्ता वाटप नक्कीच होणार आहे। व याच्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला एप्रिल महिन्याची वाट पाहायची गरज तर अजिबात उरलेलीच नाही, कारण की 10वा अधिक 11वा हप्ता 2100 रुपये अधिक 2100 रुपये जास्त मिळून 4200 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व काही बहिणींच्या खात्यावर हे पैसे आतापर्यंत जमासुद्धा झालेले असतीलही। तर आता बहिणींना 10वा हप्ता तर मिळणारच आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही। परंतु मित्रांनो, याच्यासोबत बहिणींना गिफ्टसुद्धा मिळणार आहेत। 5 ते 6 मोठ्याले गिफ्ट गुढीपाडव्यानिमित्त लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता वाटले जाणार आहेत। तुम्हाला गिफ्ट मिळणार का, मिळणार तर कसे मिळणार, कोणत्या महिलांना मिळणार, कोणत्या महिला पात्र ठरणार गिफ्टसाठी, कोणत्या महिला अपात्र ठरणार, प्रत्येक माहिती आपण लगेच जाणून घेऊया। तर आता 10वा हप्ता वाटप करण्याचे आदेश जे आहेत ते आलेले आहेत। आणि हे आदेश कशामुळे आलेले आहेत मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, याच्या अगोदर दरवेळेस हप्ता वाटप करण्यास नक्कीच उशीर होत असतो आणि ह्या उशिराची किंवा टाळाटाळ टाळण्यासाठी आता 10वा हप्ता आजपासून वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे। हो मित्रांनो, सर्वात जबरदस्त व महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देखील तुम्ही म्हणू शकता, 10वा हप्ता वाटप आजपासून सुरू झालेला आहे व काही बहिणींच्या खात्यावर आतापर्यंत पैसे सुद्धा जमा झालेले आहेत। आणि दरवेळेस उशीर होतो, या कारणास्तव लाडक्या बहिणींना हा हप्ता वाटप जे आहे ते आत्ताच वाटप सुरू झालेलं आहे। तर आता आजपासून तर हप्ता वाटप सुरू झाला, मग सर्वात अगोदर कोणते जिल्हे, तर मित्रांनो आज 10 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे जमा होऊन जाणार आहेत। अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठ्या जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। ही यादी मित्रांनो आपण यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर देत आहोत, कारण की आपण ही यादी डायरेक्ट वरून मागवलेली आहे। चला तर आता हे 10 जिल्हे कोणते आहेत, कोणत्या महिलांना पैसे जमा होणार व कोणत्या जिल्ह्यामध्ये हा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा पाहू शकता मित्रांनो। या नकाशाच्या अंतर्गत 10 जिल्हे आपण सांगणार आहे तुम्हाला, आणि त्या 10 जिल्ह्यामध्ये आज 100% पैसे जे आहेत ते डायरेक्ट जमा होऊन जाणार आहेत। कुठल्याही प्रकारची अडचण, दिरंगाई, उशीर आता होणार नाही, कारण की आता उशीर नाही, आता फक्त हप्ता वाटप। हे 10 जिल्हे आपण पाहूयाच मित्रांनो। त्याच्या अगोदर बहिणींना आनंदाच्या शिधासोबत म्हणजे पैठणी साडी जी आहे ती शासनातर्फे वाटली जाणार आहे। कोणत्या बहिणींना पैठणी साडी मिळणार, कशा पद्धतीने मिळणार आणि यासाठी अर्ज करावा लागणार काय, तर संपूर्ण माहिती आपण पाहूया। तर हे पहा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता बहिणींना गुढीपाडव्याचे गिफ्ट शासनाने काय द्यावं याचा मोठा प्रयत्न जो तो केलेला आहे। आणि या प्रयत्नामध्येच आता रेशन कार्डवर
मित्रांनो रेशन कार्ड तुमच्याकडे असेलही, पिवळे असेल किंवा केशरी असेल किंवा पांढरे रेशन कार्ड असेल, तर कोणतेही रेशन कार्ड असेल मित्रांनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची व मोठी अपडेट आलेली आहे. ती म्हणजे काय, तर गोरगरीब महिलांना रेशन कार्डवर साडी जी आहे ती वाटप होणार आहेत आणि ती सुद्धा पैठणी साडी, चांगल्या दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी सणानिमित्त बहिणींना वाटप होणार आहे. व ही साडी कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार, तर हे पहा. सर्वात प्रथम म्हणजे गुढीपाडव्याचा सण हा महिलांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा सण आहे व या सणाला दुप्पट व आनंद साजरा करण्यासाठी महिलांना ही साडी जी आहे ती वाटप ठेवलेलं आहे. याची रेशन कार्डवर ही साडी जी आहे ती मिळणार आहे. तुम्हाला रेशन कार्ड भरताना आनंदाचा शिधा जो आहे तो मिळत असतो व ते आनंदाच्या शिधावर तुम्हाला हे शिधासोबतच तुम्हाला 5 ते 7 वस्तू तर मिळत असतात आणि त्याच्यासोबत ही साडीसुद्धा मिळणार आहे. 1000 रुपयांची साडी मित्रांनो आहे. अत्यंत दर्जेदार क्वालिटीच्या साड्या शासनावरून पाठवलेल्या आहेत व या तुम्हाला लवकरच मिळून जाणार आहेत. चला तर आता पाहूया. प्रत्येक सणाला बहिणीला गिफ्ट तर असतातच. मग आता होळीनिमित्त 3000 रुपये वाटले होते आणि गुढीपाडव्याचं गिफ्ट जे आहे ते आतापर्यंतचं सर्वात मोठं व जबरदस्त गिफ्ट असणार आहे मित्रांनो. आतापर्यंत कोणत्याही महिलेला असं गिफ्ट मिळालं नव्हतं, तर असं गिफ्ट कोणत्याही सणाला मिळालं नव्हतं. असं गिफ्ट गुढीपाडव्याचं गिफ्ट असणार आहे. कारण की या गिफ्टच्या अंतर्गत मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे साडी तर मिळणारच आहे, सोबतच 5 अधिक गिफ्ट आहेत. अधिक 5 गिफ्ट म्हणजे मित्रांनो एकूण 6 गिफ्ट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहेत. सोबतच 2ही हप्ते 10वा अधिक 11वा हप्ता म्हणजे हा गुढीपाडव्याचा नवनवीन सण मित्रांनो महिलांसाठी अत्यंत आनंदाचा व मोठा भरभराटीचा असणार आहे. चला तर आता हे 5 गिफ्ट कोणते आहेत, ते 10 जिल्हे कोणते आहेत, त्या 10 जिल्ह्यामध्ये आज 10वा अधिक 11वा हप्ता जमा होणार आहे. संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर गुढीपाडव्यानिमित्त मित्रांनो तुम्हाला समजले असेल 2100 रुपये अधिक 2100 म्हणजे एकूण 2 महिन्याचा लाभ जो तो वितरित केला जाणार आहे तो एकूण मिळून 4200 रुपये. तर आता हे तर झालं हप्ताचं 10वा अधिक 11वा हप्ता. परंतु ही पैठणी साडी कोणती पाहिजे तुम्हाला, ती कशा पद्धतीने निवडायची आहे ती तर आपण पुढे पाहणारच आहोत. तर आता गुढीपाडव्याला हा 10वा हप्ता महिलांना गिफ्ट म्हणून येणार आहे व याच्याविषयीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आपल्याला दिलेली आहे. तर आता नवीन नियम अटी हे पहा मित्रांनो, गिफ्ट तर मिळत राहतात, हप्ते सुद्धा मिळत राहतात, परंतु 2100 रुपये मिळण्यासाठी नवीन अटी ज्या आहेत त्या महिलांना पालन करायच्या आहेत. तर आता या नवीन अटी नेमकं कोणत्या आलेल्या आहेत व या बहिणींना कशा पद्धतीने पूर्ण करायच्या असे आहेत व कोणत्या बहिणी पूर्ण करतील त्या बहिणींना याचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. तर मित्रांनो हे तुम्ही स्क्रीन पाहू शकता. एकूण फक्त 4च महत्त्वपूर्ण अटी यांनी दिलेल्या आहेत. या 4 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला याचा लाभ जो तो नक्कीच मिळणार आहे. चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून या 4 अटीही पाहूया. या 4 अटी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व नियम असणार आहेत. तर आता महिलांचे काही छोटे मोठे प्रश्न पाहूया अगोदर. तर 10वा हप्ता कोणाला मिळणार, तर हे पहा, ज्या पात्र महिला आहेत व ज्या आपण पुढे नियम सांगणारच आहे ते नवीन नियम ज्या महिला पालन करत आहेत त्याच महिलांना 10वा हप्ता जो तो मिळणार आहे. आता योजनेतून 52 लाख महिला कोणत्या महिला ज्या आहेत त्या बाद होणार आहेत किंवा बाहेर निघणार आहेत, तर हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो. 52 लाख महिला योजनेतून बाहेर तर नक्कीच होणार आहेत. याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय आहे, तर ज्या बहिणी डबल योजनेचा लाभ घेत आहेत किंवा ज्या बहिणींनी काही नियम मोडलेले आहेत, जे शासनाने नियम सांगितले आहेत व ते नियमाचं पालन त्या बहिणींनी केलेलं नाही, अशा बहिणींना आता 10वा हप्ता अजिबात मिळणार नाही. हो मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि 52 लाख महिलांची यादीसुद्धा लवकरच जाहीर होत आहे आणि या 52 लाख महिला योजनेतून इथून पुढचा एकही हप्ता त्या महिलांना मिळणार नाही. परंतु जर तुमचे या यादीमध्ये नाव पाहिजे नसेल तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. पुढे ते आपण नियम प्रत्येक एक नियम डिस्कस केलेला आहे किंवा सांगितलेला आहे. हे नियम जर सर्व पालन केले असतील तर मग मात्र लाभ जो तो तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. नवीन अटीमुळे काही अडचण येणार का, हा देखील महिलांचा प्रश्न होता. तर हे पहा, नवीन अटीमुळे सुद्धा अडचण जी आहे ती नक्कीच येणार आहे व महिला बाद होणार आहे. तर आम्हाला 10वा हप्ता कधी मिळेल, तर तुम्हाला आजपासून 10वा हप्ता जो तो वाटप सुरू झालेला आहे व आज बहिणीच्या खात्यामध्ये हा 10वा हप्ता जमा होणार आहे. 2100 अधिक 2100 10वा हप्ताच नाही तर 10वा अधिक 11वा हप्ता असे म्हणून 2 हप्ते बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर आता लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात 5 मोठे गिफ्ट जाहीर तर झालेले आहेतच, परंतु हे गिफ्ट कोणते आहेत, कोणत्या महिलांना मिळणार, कशा पद्धतीने मिळणार तेही आपल्याला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. तर लाडकी बहीण वर्धापन दिन जो आहे तो मित्रांनो आता साजरा होणार आहे. कारण की गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गेल्या वर्षी सुरुवात झालेली होती लाडकी बहीण योजनेची आणि हीच सुरुवात मित्रांनो
कायम ठेवण्यासाठी किंवा ह्याच सुरुवातीला सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला 5 गिफ्ट जे आहे ते शासनातर्फे वाटप केले जाणार आहेत. हे 5 मोठे गिफ्ट कोणते असणार ते आपण लगेच पाहूया. तर मित्रांनो, प्रत्येक महिन्यात हप्ता वाटप करण्यास उशीर होतो, त्यामुळेच हा जबरदस्त निर्णय शासनाने घेतलेला आहे. याच महिन्यात आणि आजपासूनच सुरुवात जी आहे ती हप्ता वाटप करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. व 10 जिल्ह्यांची यादी मित्रांनो लक्षात ठेवा. 10 जिल्हे अजून मी सांगितलेले नाही, ते 10 जिल्हे आपण व्हिडिओच्या पुढे तर लगेच सांगणारच आहोत तुम्हाला. आणि त्या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव असेल ना, तर आज तुम्हाला बँकेत जावंच लागणार आहे, बँकेत गर्दी करावीच लागणार आहे व तेथून पैसे तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर सर्वात मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे हप्ता वाटप करण्यासंदर्भात, आणि तो सुद्धा 2100 रुपये हप्ता वाटप करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. तर आता लाडक्या बहिणीला पहिलं गिफ्ट मिळणार आहे. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, लक्षपूर्वक तुम्ही ऐकत नाहीत त्यामुळे तुम्हाला गिफ्ट जे आहे ते मिळत नाहीत व गिफ्टपासून तुम्ही वंचित राहत असतात. तर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत अन्नपूर्णा योजना 2.0 अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा मित्रांनो सुरू झालेला आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना 3 गॅस सिलेंडर मिळाले होते, ती 2490 रुपये तर मिळाले होते, आणि दुसऱ्या टप्प्यातसुद्धा महिलांना 2490 रुपये मिळून जाणार आहेत. परंतु हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं व 3 गॅस सिलेंडर कशा पद्धतीने तुम्हाला मिळून जाणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ तर घेतलेला असायलाच पाहिजे. सोबतच तुम्हाला उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या घरी असायला पाहिजे. उज्ज्वला गॅसचं कनेक्शन जर तुम्हाला असेल, म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला तो फ्रीमध्ये गॅस मिळालेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची अपडेट आहे मित्रांनो. प्रत्येक महिन्यात जर तुम्ही गॅस सिलेंडर भरत असता तर गॅस सिलेंडर जे आहे ते बुकिंग करून भरायचे आहे. ज्या महिला गॅस सिलेंडर बुकिंग करून भरतील त्या महिलांना प्रतिमाह 830 रुपये असे मिळून एकूण 3 महिन्याची सबसिडी 2490 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. व काही बहिणींच्या खात्यावर ही सबसिडीसुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे आजच तुमचं उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जे आहे ते असेल ते चेक करा आणि गॅस बुकिंग करून सबसिडीचा लाभ जो आहे तो तुम्ही लगेच घेऊ शकता. तर आता बहिणीसाठी दुसरं गिफ्ट म्हणजे मित्रांनो, हे गिफ्टपेक्षा काही कमी नाही आहे. ते म्हणजे काय, तर 10वा अधिक 11वा हप्ता हे दोनही हप्ते सोबत, आणि ते सुद्धा 2100 रुपये. तर असे मिळून 4200 रुपयाचं हे दुसरं मोठं गिफ्ट बहिणींसाठी असणार आहे. व यामध्ये 530 रुपयाचा बोनस देखील बहिणींना वाटप होणार आहे. परंतु तो बोनस कशा पद्धतीने वाटप होणार त्याच्याविषयी आपण माहिती पुढे पाहूया. तर आता गिफ्ट क्रमांक 3 असणार आहे. हो मित्रांनो, आतापर्यंत भरपूर बहिणींना या गिफ्टविषयी माहितीच नव्हतं, कारण की हे गिफ्ट आतापर्यंत कोणी सांगितलंही नव्हतं, आणि ही गिफ्ट आपण आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी सांगत आहोत मित्रांनो. तर हे गिफ्ट असं आहे, 30 प्रकारचे नवीन भांडी संच जो तो बहिणींना मिळून जाणार आहे. तो म्हणजे कोणत्या, तर लाडक्या बहीण योजनेच्या ज्या महिला लाभ घेत आहेत तर अशा बहिणींना 30 प्रकारचे भांडी संच जो तो मिळणार आहे. परंतु हा भांडी संच कशा पद्धतीने मिळणार, तर हे पहा, या भांडी संचासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज कुठे करायचा आहे, तर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात जा तुम्ही, तेथे जाऊन संपर्क साधा, आम्हाला अर्ज करायचा आहे भांडी संच मिळण्यासाठी अशा पद्धतीने त्यांना सांगा. ते लगेच तुमचा अर्ज जो आहे तो करून देतील. व हे अर्ज जो तो आजपासून हे अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत. व अत्यंत जबरदस्त योजना आहे मित्रांनो. भांडी मिळणार आहेत, अत्यंत घरगुती उपयोगासाठी ही असणार आहे. तर हे गिफ्ट तर सर्वात जबरदस्त झालंच मित्रांनो. आता 4थं आणि 5वं गिफ्ट महिलांसाठी अत्यंत स्पेशल गिफ्ट असणार आहे. आतापर्यंत कोणी सांगितलं नसेल मित्रांनो तुम्हाला, स्पेशल गिफ्ट असणार आहे. 4थं गिफ्ट व 5वं गिफ्ट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. ते गिफ्ट हे महिलांसाठी अत्यंत आतापर्यंतचं सर्वात मोठं व जबरदस्त गिफ्ट असणार आहे. तर आता 4थं गिफ्ट मित्रांनो महिलांसाठी असणार आहे, ती म्हणजे सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, ज्या योजनेची महिला आतुरतेने वाट पाहत होत्या अशी सिलाई मशीन योजना जी आहे ती सुरू झालेली आहे. व महिलांना मोफत शिलाई मशीन जी आहे ती वाटली जात आहे या गिफ्ट क्रमांक 4च्या अंतर्गत. तर मित्रांनो, आता ही सिलाई मशीन कोणाला मिळणार, कोण या गिफ्टसाठी पात्र ठरणार ते आपण पाहूया. तर सिलाई मशीन अशा महिलांना मिळणार आहे, महिलांना सक्षम करण्यासाठी किंवा महिलांना स्वतःचा उद्योगधंदा चालू करण्यासाठी ही सिलाई मशीन जी आहे ती शासनातर्फे वाटप केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 सिलाई मशीन ज्या आहे त्या वाटप केल्या जात आहे. 2400 सिलाई मशीन मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यात कमी नाहीत, भरपूर मोठा आकडा आहे. आणि या सिलाई मशीन कोणाला मिळणार, तर हे पहा, सिलाई मशीनसाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे अर्ज करावा लागणार आहे. तो अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आणि त्यासाठी काय लागणार, तर हे पहा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला कमीत कमी 2 हप्ते जे ते मिळालेले असायलाच पाहिजे. जर 2 हप्ते मिळालेले असतील तरच तुम्हाला सिलाई मशीनसाठी अर्ज करता येणार आहे, अन्यथा अजिबात अर्ज जो आहे तो तुम्हाला सिलाई मशीनसाठी करता येणार नाही. तर आता अर्ज कुठे करायचा,
तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, अर्ज करण्यासाठी तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही आणि यामध्ये 2 अटी शिलाई मशीनसाठी यांनी ठेवलेले आहेत. ते म्हणजे काय, तर पहिली अट यांनी अशी ठेवली होती की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो मिळालेला असायला पाहिजे कमीत कमी 2 हप्ते. याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. हो मित्रांनो, तुम्हाला उत्पन्नाचा दाखलासुद्धा यामध्ये लागणार आहे, कारण की जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला सिलाई मशीन जे आहे ते अजिबात मिळणार नाही. त्यामुळे तुमचे उत्पन्न जर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे, कारण की ज्या महिला उत्पन्नाचा दाखला काढून अर्ज करतील अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो अत्यंत मोठा लाभ नक्कीच होणार आहे. तर आता जिल्ह्यानुसार 2400 सिलाई मशीन म्हणजे कमी आहेत मित्रांनो, परंतु त्या कोणाला मिळणार किंवा लोकसंख्या तर जिल्ह्यामध्ये लाखो असते, परंतु शिलाई मशीन 2400 मग कोणत्या महिलांना मिळणार, तर हे पहा, ज्या महिला गोरगरीब महिला आहे त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे व सोबतच त्या लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे, तर अशाच महिलांना सक्षमीकरणासाठी ही सिलाई मशीन जी आहे ती वाटप केली जाणार आहे. तर यामध्ये तर चौथं गिफ्ट झालं मित्रांनो. आता 5वं गिफ्ट किती स्पेशल असणार आहे ते आपण पाहूया. तर गिफ्ट क्रमांक 5 मित्रांनो महिलांसाठी, तर आता 2100 रुपये झाले, सर्व शिलाई मशीनही झाली. तर मित्रांनो तुम्हाला पैठणी साडी जी आहे ती शासनातर्फे वाटप केली जाणार आहे. ही गिफ्ट तर स्पेशल गिफ्ट आहेच मित्रांनो, परंतु आता महिलांना ओढ लागलेली होती की 5 मोठे गिफ्ट आहेत, मग 5वं गिफ्ट काय असणार, तर हे पहा, ज्या महिलांना गोरगरीब महिला आहेत तर अशा महिलांना नवीन स्कूटी योजना म्हणजे मित्रांनो त्यांना समजा त्याचं हॉटेल असेल किंवा काही असेल तर अशा महिलांना स्कूटी जी आहे ती स्कूटी इलेक्ट्रॉनिक स्कूटी वाटण्याचा नवीन GR आलेला आहे, परंतु अजूनपर्यंत त्याचे अर्ज चालू झालेले नाहीत मित्रांनो. अत्यंत जबरदस्त आहे, नवीन पिंक स्कूटी जी आहे ती महिलांना वाटप केली जाणार आहे. याच्याविषयी GR आलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत योजना सुरू झालेली नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. योजना जशी सुरू होईल तशीच आपण अपडेट आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, त्यामुळे लगेच लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा. तर आता 10वा हप्ता जर मिळणारच आहे मित्रांनो. एकूण 10 जिल्ह्यांची 20 जिल्ह्यांची यादी आहे, त्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत व 10 जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत. ती यादी आपण पाहूयाच, परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो 10वा हप्ता मिळण्यासाठी काही कडक नियमांचे पालन जे ते आता महिलांना करावे लागणार आहे, कारण की कडक नियम जर पालन केले तरच तुम्हाला 10वा हप्ता अधिक 11वा हप्त्याशी मिळून 2 हप्ते मिळणार आहेत, अन्यथा एकही हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. चला तर आता ते नियम नेमकं कोणते आहेत ते आपण पाहूया. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. नियम क्रमांक 1 आहे आधार कार्ड नियम. हो मित्रांनो, आधार कार्ड नियम, आधार कार्ड बँकेत लिंक असणे हा तर जुना नियम होताच, परंतु आता याच नियमात भर घालण्यासाठी नवीन नियम जो आहे तो जाहीर झालेला आहे. तो म्हणजे काय, तर तुमच्या आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर एकच नाव असायला पाहिजे. जर तुमच्या आधार कार्डवर वेगळे नाव, बँक पासबुकवर वेगळे नाव असे जर असेल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो अजिबात मिळणार नाही. त्यामुळे आजच चेक करून घ्या तुमच्या आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर वेगवेगळे नाव आहे का, ती गोष्ट चेक केल्याच्या नंतर तुम्हाला 10वा हप्ता जो तो नक्की मिळणार आहे. तर आता नियम क्रमांक 2 मित्रांनो, लाडक्या बहिणींना 10वा अधिक 11वा हप्ता वाटप करण्यासाठी लवकरच जी आहे ती KYC जी आहे ती केली जाऊ शकते, कारण की विषय काय झालेला आहे, ज्या महिला अपात्र आहेत, ज्या महिला बाद झालेल्या आहेत त्यासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि अशाच महिलांना थांबवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे KYC नियम. हो मित्रांनो, तुम्हाला बँकेत जाऊन तुमची KYC करायची आहे. KYC केली तरच तुमच्या खात्यावर 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 4200 रुपये तरच जमा होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही KYC केली नसेल तर लगेच KYC करून घ्यायची आहे, कारण की आता उशीर करू नका. आता पैसे वाटप होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे व ज्या महिला लवकरात लवकर KYC करतील अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळणार आहे व सर्वात अगोदर हा लाभ बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. ह्याच्यानंतर KYC कोणत्या खात्याला करायची गरज नाही. तर हे पहा, जर पोस्टाचे आत्ताच नवीन खाते तुम्ही उघडले असेल पोस्ट बँकेचे तर तुम्हाला KYC करायची गरज नाही, परंतु जर तुमचे खाते पोस्टाचे जरी खाते असेल आणि 1 वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर तुम्हाला KYC जी आहे ती नक्कीच करावी लागणार आहे. 50 रुपये देऊन KYC जी आहे ती करत असतात. बँकेतही तुम्ही KYC करू शकता, बाहेर KYC करू शकता. त्यामुळे KYC लवकरात लवकर करून घ्या तुम्ही. तुम्हाला सुद्धा 10वा अधिक 11वा हप्ता जो तो डायरेक्ट मिळून जाणार आहे, तो म्हणजे 4200 रुपये 2 हप्ते मित्रांनो. 2100 रुपयाची बहिणींचं तर आनंद आता गगनात मावणार नाही. तर आता तिसरा नियम आहे तो म्हणजे मोटार वाहन नियम. हो मित्रांनो, हा नियम सुरुवातीला शिथिल करण्यात आला होता, परंतु आता पुन्हा एकदा नव्याने नियम व अटी याला लावून हा नियम सुरू करण्यात आलेला आहे.
तर आता नवीन नियम व अटी नेमकं काय आहेत ते आपण पाहूया. तर यामधील सर्वात अगोदर नियम व अटी अशा आहेत. तर ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, म्हणजे त्या फिरण्यासाठी किंवा घरी 4 चाकी वाहन त्यांनी घेतलेलं आहे, महिलाच्या स्वतःच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर मग मात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ जो तो अजिबात मिळणार नाही. कारण की 4 चाकी वाहन म्हणलं त्याच्यानंतर तुम्ही टॅक्ससुद्धा भरत असालही आणि या नियमाच्या अंतमुळेच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा दावा हप्ता मिळणार नाही जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर. आता भरपूर महिलांचा प्रश्न होतो, सर आमच्याकडे 4 चाकी वाहन तर आहे परंतु आम्ही त्यासाठी आमच्या उद्योगधंद्यासाठी वापरतो, तर अशा महिलांना यातून सूट नक्कीच मिळणार आहे व त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून जाणार आहे. तर आता चौथा नियम क्रमांक 4 पाहूया आपण मित्रांनो. तुमचे टॅक्स भरणार नियम. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल आणि सोबतच टॅक्ससुद्धा भरत असाल, कारण की ज्या महिलांचे उत्पन्न जास्त असते अशा महिला टॅक्स भरत असतात व ज्या महिला टॅक्स भरत असतात तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत इथून पुढचा लाभ जो आहे तो अजिबात वितरित केला जाणार नाही. कारण की टॅक्स भरण्याच्या अंतर्गत महिलांचे उत्पन्न जास्त असल्यामुळे महिला टॅक्स भरत आहेत व त्यांना गरज नाही पैशाची असे सरकारच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हा नियम क्रमांक 4 देखील तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता 5वा नियम मित्रांनो, सर्वात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे काय आहे तर तो आपण पाहूया. तर मित्रांनो हा नियम असा आहे, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरच फॉर्मचं अपग्रेडेशन म्हणजे काय तर फॉर्मची जो तुम्ही पहिले फॉर्म भरले होते त्यामध्ये आता नव्याने भर टाकण्यासाठी नवीन डॉक्युमेंट किंवा लेटेस्ट डॉक्युमेंट जे आहे ते जोडण्याचे लवकरच चालू होणार आहे. म्हणजे एक 15 ते 20 दिवसात म्हणजे 11व्या हप्त्याच्या किंवा 12व्या हप्त्याच्या आसपास हे चालू होणार आहे. ते म्हणजे डबल फॉर्म भरण्याचे सुद्धा चालू होणार आहेच. आणि ते डबल फॉर्म म्हणजे कसे तर तुमच्या पहिला फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये काहीच करायचं नाही. तुम्हाला जर काही नवीन डॉक्युमेंट असेल, उत्पन्न दाखला असेल, काही असेल तर तेच तुम्हाला फक्त त्यामध्ये अपलोड करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारची काहीच करायची गरज नाही. तुमचे पैसे ऑटोमॅटिक पडत राहणार आहेत. परंतु जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये अटी असतील किंवा तुम्ही विनाकारण योजनेतून बाहेर पडलेला असाल तर मग मात्र तुमच्यासाठी हे नवीन नियम जे ते लवकरच येत आहेत व तुम्हाला यामध्ये नवीन पुन्हा एकदा संधी नक्कीच मिळू शकते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे 5 महत्त्वपूर्ण नियम आहेत व ज्या महिला या 5 नियमांचं काटेकोरप्रमाणे किंवा काटेकोर रीतीने पालन करत आहेत व सर्व गोष्टी त्यांच्या क्लिअर आहेत तर अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळून जाणार आहे व संपूर्ण लाभ तो 4,200 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आता मुख्यमंत्र्यांनी आज 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत. ते म्हणजे बहिणीसाठी वर सांगितल्याप्रमाणे 4 गिफ्ट बहिणींना तर आता मिळणारच आहेत. आता हे 4 गिफ्ट कशा पद्धतीने बहिणीच्या खात्यावर जमा होणार तर ते देखील आपण पाहणारच आहोत. तर ज्या महिला सर्वात अगोदर गिफ्टसाठी अर्ज करतील किंवा सर्व गिफ्टच्या गोष्टी त्यांनी समजून घेतलेल्या आहेत, व्हिडिओ संपूर्ण आपला पाहिलेला आहे, तर अशा सर्व बहिणींसाठी गिफ्ट जे आहे ते वाटप असणार आहे मित्रांनो. आणि हे गिफ्ट वाटप सुरुवातसुद्धा झालेली आहे. काही महिलांनी तर गिफ्ट आपापले गिफ्ट देखील भेटलेले आहे त्यांना, परंतु ज्या महिलांना मिळाले नाहीत त्या महिलांनी व्हिडिओ आत्ताचा व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून पहा. त्यामध्ये आपण कोणतं गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला जमा करायचं आहे किंवा मिळवायचं आहे प्रत्येक एकूण एक गोष्ट आपण तुम्हाला सांगितलेली आहेच आणि गिफ्टसुद्धा आपल्या सबस्क्रायबरला मिळून गेलेले आहेत. आता तर महत्त्वपूर्ण 4 निर्णय कोणते घेतलेले आहेत तर पहिला निर्णय मित्रांनो तोच असणार आहे. वचन दिल्याप्रमाणे 2100 रुपये आजपासून वाटप सुरुवात झालेली आहे. कारण की आतापर्यंत भरपूर महिलांनी वाट पाहिली होती. आता आजपासून वाट पाहण्याची गरज महिलांना राहिलेली नाही. कारण की गिफ्ट तर असे वाटप सुरुवात तर झालेली आहे. सोबत 10वा अधिक 11वा हप्तासुद्धा आजपासून वाटप करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे व बहिणींना 10वा अधिक 11वा हप्ता बहिणींच्या खात्यावर 2100 रुपयाप्रमाणे जमासुद्धा होत आहे. तुमच्या खात्यावर जमा झाले का नाही ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता अधिक विलंब करू नका, माझ्या बहिणींना पैसे पाठवा, बहिणींचा सण आलेला आहे गुढीपाडव्याचा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. सोबतच बहिणींचे लाडके मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांनीसुद्धा शासनाला स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. अदिती तटकरे यांच्या अर्थमंत्री यांना आदेश दिलेले आहेत पैसे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना वाटून टाका. आता अजिबात कुठल्याही प्रकारचा उशीर करू नका, दिरंगाई करू नका, जेणेकरून बहिणी नाराज होणार नाहीत. अशा पद्धतीने सणानिमित्त बहिणींना गुढीपाडव्याचा बोनस देखील वाटून टाका. अशा पद्धतीचे आदेश जे ते वरून आलेलेच आहेत. आता बहिणींना एकूण 2 मेसेज येणार आहेत. मार्चचा मेसेज तर मागच आलता, आता त्यामध्ये काही विषय नाही तर तो तर झालेलाच आहे. परंतु आता एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे पैसे एकत्रितरित्या अशा पद्धतीने DBTद्वारे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला पडणार आहे. युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड द मनी अशा पद्धतीचे मेसेज लवकरच तुम्हाला पडण्यास सुरुवात होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे मित्रांनो. आतापर्यंत जरी उशीर झाला असेल, काही झाला असेल तर आता लोड घेऊ नका. आजपासून
10 जिल्ह्यामध्ये आज पैसेचं वाटप होणारच आहे. त्या 10 जिल्ह्यांची यादी आपण लगेच पाहूया मित्रांनो. आता जास्त उशीर करायला नको किंवा तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही. तर आता 10वा हप्ता तर आपण लगेच पाहणारच आहोत. 10व्या हप्त्याचे 10 जिल्हे आत्ता लगेच तुमच्या खात्यासमोर आपण प्रस्तुत करत आहोत. तर आता लाडकी बहिणीसाठी हे तातडीचे आदेश घेण्यात आलेले हप्ता वाटप असेल, बहिणींना गिफ्ट वाटप असेल, तर हे निर्णय जे आहे ते बहिणीसाठी लगेच घेण्यात आलेले आहेत व या निर्णयाची सवय मित्रांनो आता झालेली आहे बहिणींना. तर आता स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने जिल्हे जे आहे ते दाखवणार आहोत आपण. अर्थसंकल्प आता पूर्ण झालेला आहे व हा अर्थसंकल्प पूर्ण झाल्यामुळे आता बहिणींच्या खात्यावर 2100 रुपये जे ते निवडक जिल्ह्यामध्ये खात्यावर पैसेसुद्धा आजपासून जमा होणार आहेत. चला तर त्या निवडक जिल्ह्यांची यादी आपण पाहूया. तुमच्या समोर मित्रांनो संपूर्ण यादी आहे, महाराष्ट्राची संपूर्ण जिल्ह्यांची यादी देखील तुम्ही म्हणू शकता. तर यामधील असेच काही जिल्हे आहेत मित्रांनो की ज्या जिल्ह्यामध्ये आज बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. तर तुमच्या समोर तुम्ही स्क्रीनवर संपूर्ण पाहू शकता. संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आपण ठेवलेला आहे व या नकाशाच्या अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार का, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार, तर हे पहा आज एकूण 10 जिल्ह्यांची यादी, किती 10 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे व 10 जिल्ह्यामध्ये आज बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. व हे पैसे कोणत्या बहिणीच्या खात्यावर सर्वात अगोदर जमा होणार, तर हे पहा ज्या बहिणी सर्व वरील अटी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण अटी पाहिलेल्या आहेत, संपूर्ण नियमसुद्धा पाहिलेले आहेत, ते नियम जाणून घेतलेले आहेत, ते नियमांचे पालनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर अशाच महिलांना लाडकी बहिणीचा लाभ जो तो आज मिळून जाणार आहे. चला तर ते जिल्ह्यांची नावे आपण कुठल्याही प्रकारचे उशीर न करता पाहूया. तर हे पहा आज सर्वात प्रथम म्हणजे एकूण 10 जिल्हे असणार आहेत. त्यामधील सर्वात पहिला जिल्हा मित्रांनो असणार आहे सोलापूर. कारण की सोलापूर या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता आणि हा वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या नंतर बहिणींना त्या ठिकाणी लाभ जो तो विचारण्यात आलं होतं, तुम्हाला लाभ मिळाला का, तर त्यामध्ये जवळपास 70 ते 80% महिलांचे हात जे ते खाली होते, फक्त 30 ते 40% महिलांचे हात जे ते वर होते. आणि या कारणास्तव आता सर्वात अगोदर सुरुवात जे आहे ते सोलापूरपासून केलं जाणार आहे, सोलापूरपासून. त्याच्यानंतर सांगली मित्रांनो, सांगली ह्या जिल्ह्यात देखील आज पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहेत, ते म्हणजे 2 हप्ते 2100 रुपयाचे. याच्यानंतर मित्रांनो इकडच्या साईडवरून तर पाहिलं आपण तर जळगाव आहे. जळगाव या ठिकाणी देखील आज बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. याच्यानंतर एक मित्रांनो सर्वात सुंदर जिल्हा म्हणजे तो आपला इकडं तुम्ही पाहू शकता धाराशिव आहे. धाराशिव या ठिकाणी देखील आज पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. कारण की धाराशिव या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आत्ताच रिसेंटली व्हिजिट केलं होतं आणि त्या ठिकाणी देखील बहिणींना विचारण्यात आलंच की पैसे मिळाले का, तर बहिणी मिळाल्यास म्हणल्या सर आम्हाला 10वा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे लवकरच त्या जिल्ह्यामध्ये देखील आज पैसे जे आहे ते वाटप होणार आहे. त्याच्यानंतर मग आपला नांदेड आहे मित्रांनो, सोबतच इकडं मग अकोला आहे, वाशिम आहे, बुलढाणा, यवतमाळ, त्याच्यानंतर वर्धा व सोबतच इकडं मग बीड देखील आहे मित्रांनो. बीडमध्ये देखील आज पैसे जे आहे ते जमा होणार आहेत. तर अशा पद्धतीने एकूण 10 जिल्ह्यांची आजची यादी आहे मित्रांनो. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या म्हणजे 30 तारखेला कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार तेही देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. तर मित्रांनो उद्या पैसे जमा होणार आहेत ते म्हणजे सर्वांचा आवडता आणि लाडका जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा मित्रांनो. रायगड या ठिकाणी देखील उद्या पैसे जे आहेत ते 10वा हप्ता आणि अधिक 11वा हप्ता जमा होणार आहे. त्याच्यानंतर ठाणे जिल्हा आहे मित्रांनो. मुंबई शहर, मुंबई उपनगर अतिशय प्रमुख जिल्हे आहेत. त्याच्यानंतर पुणे सर्वांचा आवडता जिल्हा देखील आपण म्हणू शकतो. पुणे या ठिकाणी देखील उद्या जे आहे ते पैसे वाटप होणार आहेत. मग इकडे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल किंवा त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उद्या मित्रांनो पैसे जमा होऊन जाणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे क्रेडिट होणार आहेत, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम, बुलढाणा. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, परवा दिवशी 10 जिल्हे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. कारण की आता गुढीपाडव्याचा सण तर बहिणींसाठी आलेलाच आहे व हा सण अत्यंत आनंदात, भरभराटीत आणि जल्लोषमध्ये साजरा करावा यासाठीच या जिल्ह्यांची यादी मित्रांनो आपल्यावरून आलेली आहे व यादीच्या अंतर्गत आता बहिणींना लाभ जो तो वितरित केला जाणार आहे. ही गोष्ट सर्व बहिणींनी लक्षात घ्यायची आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगायचे इच्छितो. आणि महत्त्वपूर्ण मेन गोष्ट म्हणजे काय, तर बहिणींना पैठणी साडीसुद्धा मिळून जाणारच आहे. ती म्हणजे अतिशय दर्जेदार क्वालिटीच्या पैठणी साड्या मित्रांनो 10व्या अधिक 11 हप्त्यासोबत तुम्हाला मिळणार आहे. ती गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि अशा पद्धतीच्या पैठणी साड्या तर आपण याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं होतंच. आणि गुढीपाडव्याचा सण आहे आणि या सणानिमित्त मित्रांनो जबरदस्त अपडेट म्हणजे बहिणींना हे सर्व गिफ्ट जे आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे गिफ्ट सांगितले आहेत ते सर्व गिफ्ट मिळून जाणार आहेत. अजिबात कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई म्हणा केली जाणार नाही व हे सर्वात जबरदस्त गिफ्ट आहेत. एकापेक्षा एक जबरदस्त गिफ्ट आपण तुम्हाला सांगितलेले आहेत व
आता आज शुभमुहूर्त आहे मित्रांनो 29 मार्च आहे आणि एक नवीन सुरुवात गुढीपाडव्याची म्हणून बहिणींना आज या शुभमुहूर्तावर 10वा अधिक 11वा हप्ता अत्यंत आनंदात आणि उत्साहात 10 जिल्ह्यामध्ये आज वाटप केला जाणार आहे. त्या 10 जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे व सोबतच अधिक 5 ते 6 गिफ्ट देखील महिलांना आहेत. ते 5 ते 6 गिफ्टची यादी देखील आपण आज तुम्हाला दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आजची अत्यंत जबरदस्त मोठी अपडेट आपण दिलेली आहे. तर आता पैसे किती मिळणार तर 21 अधिक 21 म्हणजे 4200 रुपयांचा प्रचंड मोठा हप्ता बहिणींच्या खात्यावर आज जमा होणार आहे. ही गोष्ट तर आता क्लिअर झालेलीच आहे आणि या गोष्टीच्या अंतर्गत मित्रांनो व्हिडिओला एक लाईक तर बनतच आहे. इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्व गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत व तुम्हाला आता हप्ता मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा उशीर जो आहे तो लाडक्या बहिणींना आता होणार नाही. प्रत्येक बहिणीला आज हप्ता जो आहे तो मिळून गेला पाहिजे. ज्या 10 जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला दिलेली आहे त्या 10 जिल्ह्यामध्ये तर आज पैसे वाटप होणारच आहेत. उद्या 10 जिल्ह्यांची यादी आपण देखील तुम्हाला नवीन यादी देखील जर आली तर ती देखील देणार आहोत आणि महत्त्वपूर्ण म्हणजे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे ते वाटप होत असतात आणि हा गुढीपाडव्याचा सण तुम्ही आनंद साजरा करा. गुढीपाडव्या सणानिमित्त सर्वांना अगोदरच ॲडव्हान्समध्ये गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा गुढीपाडवा सण तुमच्या जीवनात अत्यंत आनंदायी सण व्हावा ही आपली इच्छा आहे मित्रांनो आपल्या चॅनलतर्फे. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ मित्रांनो आपण दररोज नवीन आणतच असतो. अशा व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक देखील तुम्ही करू शकता आणि स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. धन्यवाद.